हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 7वीतील इतिहासातील दुसरा धडा म्हणजे शिवपूर्वकालीन भारत या धड्यावरील स्वाध्यायाची उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न क्रमांक 1, नावे सांगा. गोंडवनची राणी राणी दुर्गावती. 2, उदयसिंगचा पुत्र महाराणा प्रताप. 3, मुघल सत्तेचा संस्थापक बाबर. बहमनी राजाचा पहिला सुलतान हसन गंगू. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल. प्रश्न क्रमांक 2, गटात न बसणारा पर्याय निवडा. 1, सुलतान महमद, कुतुबुद्दीन ऐबक, मुहम्मद घोरी आणि बाबर. उत्तर आहे बाबर. 2, आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही, बरीदशाही. ॲन्सर आहे सुलतानशाही. 3, अकबर, हुमायूं, शेरशाह, औरंगजेब. उत्तर आहे शेरशाह. प्रश्न क्रमांक 3, थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, विजयनगर व बहमनी ही 2 राज्ये का उदयास आली? ॲन्सर, दिल्लीच्या सुलतानाची दक्षिणेतील सत्ता हळूहळू कमकुवत झाली. त्यामुळे दक्षिण भारतातील अनेक स्थानिक सरदारांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. या राजकीय परिस्थितीत इसवी सन 1336 मध्ये हरिहर व बुक यांनी विजयनगर राज्यांची स्थापना केली. त्यानंतर इसवी सन 1347 मध्ये अल्लाउद्दीन हसन गंगू बहमनशाह याने बहामनी राज्याची स्थापना केली. अशा प्रकारे दिल्लीत सल्तनतची सत्ता दुर्बल झाल्यामुळे दक्षिण भारतात विजयनगर व बहामनी ही 2 राज्ये स्वतंत्र उदयास आली. प्रश्न दुसरा, महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या? ॲन्सर, महमूद गावान हा बहामनी राज्यातील एक कुशल व दूरदृष्टीचा वजीर होता. त्याने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी राज्याची 8 प्रांतात विभागणी केली. महसूल व्यवस्था सुधारून जमिनीची मोजणी केली व योग्य करपद्धती लागू केली. सैन्य अधिक शिस्तबद्ध व मजबूत केले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या. तसेच शिक्षणाच्या प्रसारासाठी बिदर येथे प्रसिद्ध मदरशाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 3, मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? ॲन्सर, मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले कारण तेथील अहोम राजांनी त्यांना कडवा विरोध केला. आसामचा डोंगराळ व जंगलांनी व्यापलेला प्रदेश मुघल सैन्यासाठी प्रतिकूल होता. स्थानिक लोकांनीही मुघलांना साथ दिली नाही. ब्रह्मपुत्रा नदी परिसरातील कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे सैन्य हालचालींना अडथळे निर्माण झाले. त्यामुळे मुघलांना आसामवर कायमस्वरूपी सत्ता प्रस्थापित करता आली नाही. प्रश्न 4, तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा. 1, कृष्णदेवराय. उत्तर, कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्यातील तुलुव घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा होता. त्याच्या कारकिर्दीत विजयनगर साम्राज्य वैभवाच्या शिखरावर पोहोचले. त्याने ओरिसाचा गजपती व बहामनी राज्याच्या उत्तराधिकारी सुलतानाचा पराभव करून साम्राज्याचा विस्तार केला. तो विद्वान, पराक्रमी आणि न्यायप्रिय शासक होता. त्याच्या दरबारात अष्टदिग्गज नावाचे 8 विद्वान होते. त्याने तेलुगू भाषेत आमुक्तमाल्यदा हा ग्रंथ लिहिला. 2, चांद बीबी. ॲन्सर, चांद बीबी ही अहमदनगरच्या निजामशाहीतील शूर, धाडसी व कर्तबगार राणी होती. इसवी सन 1595 मध्ये अकबर याने अहमदनगरवर स्वारी केली तेव्हा चांद बीबीने मोठ्या शौर्याने किल्ल्याचे संरक्षण केले. तिने मुघल सैन्याशी पराक्रमाने लढा देऊन त्यांना बराच काळ रोखून धरले. तिच्या धैर्यामुळे अहमदनगरची सत्ता काही काळ टिकून राहिली. त्यामुळे चांद बीबीचे नाव इतिहासात पराक्रमी व शूर वीरांगना म्हणून प्रसिद्ध आहे. 3, राणी दुर्गावती. ॲन्सर, राणी दुर्गावती ही गोंडवाना राज्याची शूर व पराक्रमी राणी होती. पतीच्या निधनानंतर तिने राज्यकारभार समर्थपणे सांभाळला. अकबर याचा सरदार असफ खान याने गोंडवानावर आक्रमण केले तेव्हा तिने शूरपणे प्रतिकार केला. युद्धात ती गंभीर जखमी झाली पण शत्रूपुढे शरण न जाता वीरमरण पत्करले. तिचे शौर्य, स्वाभिमान आणि बलिदानामुळे भारतीय इतिहासात तिचे नाव अजरामर झाले आहे. प्रश्न 5, सकारण लिहा. प्रश्न पहिला, बहमनी राज्याची 5 शकले झाली. ॲन्सर, बहमनी राज्यात दख्खनी आणि परदेशी सरदार यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. महमूद गावानच्या मृत्यूनंतर हा संघर्ष अधिक वाढला आणि केंद्रीय सत्ता कमकुवत झाली. त्यामुळे
प्रांतीय सुभेदारांनी स्वातंत्र्य घोषित केले. परिणामी बहमनी राज्याचे 5 स्वतंत्र राज्यात विभाजन झाले. ही राज्ये होती इमादशाही वराड, निजामशाही अहमदनगर, आदिलशाही विजापूर, बरीदशाही बिदर आणि कुतुबशाही गोवळकोंडा. प्रश्न दुसरा. राणा संगाच्या सैन्याचा पराभव झाला. आन्सर. राणा संगाने बाबर विरुद्ध खानव्याच्या लढाईत युद्ध केले. बाबरच्या सैन्याकडे तोफा व बंदुकांसारखी आधुनिक शस्त्रे होती. बाबरने युद्धाचे प्रभावी नियोजन करून तुल्लुगमा आणि आरबा या युद्धपद्धतीचा वापर केला. त्यामुळे राणा संगाच्या सैन्यात मोठा पराभव झाला. या विजयामुळे बाबरचे उत्तर भारतातील स्थान अधिक मजबूत झाले. प्रश्न 3. राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले. आन्सर. राणा प्रताप हे मेवाडचे स्वाभिमानी व पराक्रमी राजे होते. त्यांनी अकबर यांचे आधिपत्य कधीही स्वीकारले नाही. हल्दीघाटीच्या युद्धात त्यांनी अत्यंत शौर्याने मुघल सैन्याशी लढा दिला. अनेक संकटे आणि हालअपेष्टा सहन करूनही त्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरूच ठेवला. त्यांच्या अदम्य धैर्य, स्वाभिमान आणि देशप्रेमामुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले. प्रश्न 4. औरंगजेबाने गुरु तेग बहादर यांना कैद केले. आन्सर. औरंगजेबाने धर्मांतरणाचे धोरण स्वीकारले होते. गुरु तेग बहादर यांनी काश्मीरी हिंदूंच्या धर्मस्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी औरंगजेबाच्या धोरणाला विरोध केला. त्यामुळे औरंगजेबाने त्यांना अटक करून कैद केले. धर्म बदलण्यास नकार दिल्यामुळे त्यांना मृत्युदंड देण्यात आला. धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेल्या या बलिदानामुळे गुरु तेग बहादर यांना इतिहासात विशेष स्थान प्राप्त आहे. प्रश्न 5. राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. आन्सर. राजपुतांनी आपले स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि राज्याचे संरक्षण करण्यासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. मुघलांनी राजपूत राज्यांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराणा प्रताप यांनी मुघलांचे आधिपत्य स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शौर्याने लढा दिला. त्यामुळे राजपुतांचा मुघलांविरुद्ध संघर्ष इतिहासात अजरामर ठरला. प्रश्न 6. कालरेषा पूर्ण करा. इसवी सन 1336 विजयनगर राज्याची स्थापना. इसवी सन -- इसवी सन 1337 बहमनी राज्याची स्थापना. इसवी सन 1509 कृष्णदेवराय विजयनगराचा राजा झाला. इसवी सन -- मुघल सत्तेची स्थापना. इसवी सन 1526 मुघल सत्तेची स्थापना. प्रश्न क्रमांक 7. इंटरनेटच्या साहाय्याने तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा व खालील चौकटीत लिहा. मला हे माहीत आहे. चांद बीबी ही अहमदनगरच्या निजामशाह पहिला हुसेन याची कन्या. तिला अरबी, फारसी, मराठी, कन्नड, तुर्की, इंग्लिश भाषा येत होत्या. तिला सतार वाजवण्याचा व फुलांची चित्रे काढण्याचा छंद होता. चांद बीबी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदिलशाह यांनी विजापूरमध्ये पूर्वेला एक विहीर बांधली आणि तिला चांदबावडी असे नाव दिले. तर इथे आपला दुसऱ्या धड्यातील स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.